बॉक्स मध्ये पाठवायचंय. बॅटिंग टीमचं 12 मॅन. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं अनमोल सहकार्य या स्पर्धेला लाभलं. सन्मान्य श्री शैलेश पवार सर, अध्यक्ष काही रेखाजी नाईक बहुउद्देशीय संस्था, बीबी, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. त्याच्यानंतर सन्मान्य आत्माराम जाधव सर असतील. त्यानंतर श्री धरमसिंग चव्हाण सर, श्री सुनील नाईक साहेब, श्री करणसिंग राठोड सर, श्री अमोल चव्हाण सर, श्री अभिजित चव्हाण सर, श्री ग्राफिकचे संचालक आनंद पवार सर. तर लेट्स प्ले. या सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल आणि दोन्ही फलंदाज आता सज्ज. पहिलाच बॉल फुलटॉस, पायावरचा बॉल, दिशा दिली आहे डीपला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फंबल जरूर. आणि 2 धावेच्या मदतीने आता होते आहे सुरुवात. श्रीग्रेशा होतो या स्पर्धेचा आणि या पहिल्या सामन्याचा सुद्धा. सन्मान्य श्री विशाल चव्हाण सर, श्री आनंद पवार सर, श्री सुनील चव्हाण सर, श्री बळीराम शेरे, कुंदन ट्रेडिंग कंपनी लोणवडी, सौ अनिता बळीराम शेरे, लोकनियुक्त सरपंच लोणवडी. त्यानंतर श्री अनिल राठोड सर असतील. तदनंतर विवेक पवार साहेब, स्वप्नीलजी पवार. त्यानंतर डॉक्टर तुषार राठोड सर. आमचे प्रायोजक आहेत सन्मान्य भाऊल चव्हाण, सेवा कृषी केंद्र शेंदुर्णी. श्री विनोद जाधव सर, EU बँक जळगाव. त्यानंतर श्री तुकडोदास नाईक साहेब, सामाजिक कार्यकर्ते. आमचे कॅप प्रायोजक आहे, कॅप स्पॉन्सर श्री रघुनाथ राठोड सर, सामाजिक कार्यकर्ते. तदनंतर श्री MS जाधव सर, ईश्वरी एंटरप्राइजेस. तदनंतर डॉक्टर सागर राठोड सर, वकील जळगाव कोर्ट. त्यानंतर श्री मनोज जाधव सर, शिक्षक आहेत. श्री मुरली चव्हाण सर, सामाजिक कार्यकर्ते. श्रीकेबाजी केली ना, जणू काही या मॅचला पलटवार करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर षटक क्रमांक 4 आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आता बॅक केलंय स्वतःला सेवालाल प्रतिष्ठान संघाच्या गोलंदाजांनी. राकेश पवार गोलंदाजी मार्क वरती. 5व्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल समोर टाकला होता आडव्या बॅटने, शॉर्ट टर्म पुल करत असताना या बॉलला ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव आली आहे. पहिला डाव चाललाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना एका बाजूला भीमा नायक सुपरस्टार त्यांच्या विरोधामध्ये सेवालाल प्रतिष्ठान संघ टॉस जिंकल. गोलंदाजीचा निर्णय या संघाचा राहिला. आणखी एक डाऊन दिले, पंचांचा इशारा. अवांतर धाव जोडली जाईल व्हाईटच्या स्वरूपात. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. आणखी एक धाव येईल. 39, 39 धावा, 2 बाद.
अगदी हा हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा टप्पा पाहायला मिळतो आहे. तर फेकीसाठी तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. तर तिसरे पंच इनॅक्शन असतील. आता फेकी आहे का हे तिसऱ्या पंचाने चेक करायचं आहे. परंतु त्यानंतर आपण या स्पर्धेच्या ज्यांनी तोलामोलाचं सहकार्य केलं, मुख्य प्रायोजक या स्पर्धेचे श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, श्री रमेश चव्हाण सर, त्यानंतर सुभाजी जाधव साहेब असतील. सहप्रायोजक आहे आमचे पवार साहेब, तदनंतर आत्माराम जाधव सर, श्री धरमसिंग चव्हाण माजी उपसभापती सोयगाव, संघ प्रायोजक श्री सुनील नाईक, सेवा एंटरप्राइजेस जळगाव. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा कॉल आला आहे. डिसिजन इज फेअर डिलिव्हरी. श्री करणसिंग राठोड संचालक गुरु केलाय. अशोकचा खेळ इथे होतोय समाप्त. अगदी दांड्या गोल केल्या, यष्टांचा वेध घेतला. नवीन फलंदाज निलेश राठोड दाखल होतील आता. तिसरा बाद, चांगला कमबॅक केलाय गोलंदाजीमध्ये. त्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर जर बघायचं झालं तर षटक क्रमांक 4 मध्ये मात्र एक सिंगल धाव आली. षटक क्रमांक 5 ची सुरुवात अगदी वाखण्याजोगी झाली आणि पुन्हा एकदा गडी बाद केलाय. म्हणजेच की काय, या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा पलटवार करत असताना पहिल्या डावामध्ये सेवालाल प्रतिष्ठान संघाचे गोलंदाज. अगोदर जर काही पॉवर प्लेच्या षटकामध्ये वार झाला, तदनंतर काय पलटवार झालाय हे पाहण्यासारखं झालंय. राकेश चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत आणखी एक टप्प्याचा बॉल होता, परंतु आणखी एक अगदी धावून दिले. एक पंच सांगत असताना वाईट प्लस मिळतील 4 धावा, म्हणजेच की या 5 एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा मिळतील. धावसंख्या 44 धावा, 3 बाद. आणखी एक थोडासा दूर टाकला होता तो, बघा अटेम्प बघा, आणि का जाणलं गेलं आणि डायरेक्ट हिट. हे का मानलं जातं, जितेंद्रला त्याने दाखवून दिलाय आणि अडवलाय बॉल. आणि आता धावबादीच्या रूपामध्ये ज्ञानेश्वर बाद, युवराज बाद आहे, माफी असावी. परंतु जितेंद्रचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय अडवला या बॉलला 100% देत असताना मैदानाच्या आतमध्ये. बघा ऍक्शन रिप्ले आपला मेगा स्क्रीन वरती असेल. जितेंद्र नाईक कॅप्टन, जो की यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आहे, विकेट किपरच्या भूमिकेत, आणि सर्वस्व झोकून देतोय. जळगाव जिल्ह्यामध्ये एक नावाजलेला टेनिस, नो बॉल प्लस मिळतील या 4 धावा, म्हणजेच की 5 अवांतर धावा धावफलकावरती जोडल्या जाईल. अशा एक्स्ट्राजना पहिल्या डावामध्ये रोखणं महत्वाचं आहे. फ्री हिट आहे, संधी आहे, संधीवरती बघण्यासारखं. 7 गडी बाद झाल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती आता 62 धावा, 6 बाद. पहिल्या डावातला खेळ चालला टॉस जिंकत जितेंद्र नाईक. जितूचा निर्णय राहिला, प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू, आणि त्याने ते दाखवलं सुद्धा. त्याच्या गोलंदाजांकडून तसा परफॉर्मन्स झाला. नरेंद्र नवीन फलंदाज दाखल होतील आता. नरेंद्र नरू, षटक क्रमांक 8.
आणखी एक थोडासा पायावरचा बॉल ऑन साइडला दिशा दिली या बॉलला. सत्तर धावा 70 षटक क्रमांक हे 9 पूर्ण करत असताना योगेश्वर. आणखी एक समोरचा बॉल, त्या बॉलला अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न नरेंद्रचा होतोय. डॉट बॉल. 70 धावा 70. ड्राईव्ह करत असताना समोर क्षेत्ररक्षक होते, संधी होती परंतु अगदी डोक्यावरून अटेम्प्ट झाला होता आणि बॉल एक टप्पा सीमा पार. आणखी येतोय चौकार. 4 धावा 74. 8.71 च्या सरासरीने धावसंख्या होते. चांगला खेळला या बॉलला, अगदी शॉर्ट टर्म पुल डिलिव्हरी होती आणि तशा प्रकारे खेळून काढला या बॉलला. अगदी समोरच्या दिशेला हा मॅक्झिमम षटकार. शेवटचा बॉल, लास्ट बॉल असेल. 81 81 धावा 6 बाद. गोलंदाजी मार्क वरती जितेंद्र नाईक. संघाचे कॅप्टन जितेंद्र नाईक शेवटच्या 6 बॉल साठी पाहायला मिळत आहेत. खराब क्षेत्ररक्षण, अगदी पाय खालून हा बॉल जातोय सीमा पार. खराब क्षेत्ररक्षण टिंकू राठोड पाहायला मिळते आणि 86 धावा. शेवटच्या क्षणांमध्ये धावा आल्या, धावा खर्च केल्या आणि ज्या प्रकारे नरेंद्र बॅटिंग करतोय ना, गरज होती आणि धावा सुद्धा आल्या नरेंद्रच्या बॅट मधून. 9 बॉल 20 धावांवरती तो खेळतोय. थोडासा हाफ ट्रॅकर ही डिलिव्हरी म्हणण्यास हरकत नाही. एक्स्ट्रा कव्हरला सिंगल येईल. 1 धाव येते एका धावेच्या मदतीने. धावसंख्या आता 83 83 धावा. 87 माफी असावी. 87 87 धावा. आता चांगला खेळलाय आणि हाई बॉल एक टप्पा सीमा पार. येतो आहे आणखी एक चौकार. 4 धावा आणखी येत आहेत. पहिल्या बॉलवरती खराब क्षेत्ररक्षण, त्यानंतर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढला. एक सिंगल धाव आली आणि ज्या प्रकारे निलेश राठोड बॅटिंग साठी आले आणि एक मॅक्झिमम पुन्हा त्यांनी लगावलाय. 4 धावा आल्यात. 91 91 धावा. सरासरी जर बघितली तर आता 10 षटकांमध्ये 10च्या बरोबरीला सरासरी चालली आहे. 9.58 ची सरासरीने धावसंख्या झाली आहे. म्हणजेच की मागच्या काही षटकांमध्ये पलटवार झालाय बॅटिंग साठी. बॅटिंग मध्ये पलटवार केलाय, धावा आल्या, धावा खर्च केल्या. पहिल्या डावात क्षेत्ररक्षणामध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याच्याच बळावरती एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना भीमा नायक सुपरस्टार संघ पाहायला मिळतोय.
आणखी निलेश स्ट्रायकिंगला, स्लोवर वन बॉल खाली राहतोय, बॅक डॉट बॉल 91, 91 धावा, 6 बाद, शेवटचे 2 बॉल शेष या पहिल्या डावातले. आता मात्र थोडासा समोर टाकलेला बॉल फुलर लेन ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये दांडा गोल केल्यात, यष्टांचा वेध आणि 7वा बाद. जितेंद्र नाईक यांच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट, म्हणजेच की त्यांच्या स्पेलमध्ये दुसरा गडी बाद केलाय जितेंद्रने. चांगलं यष्टिरक्षण, चांगलं विकेट किपिंग करतात जितेंद्र नाईक अनेक नामांकित स्पर्धांमध्ये, म्हणजे की असू द्या ऑल इंडिया ओपन सुद्धा असू द्या, त्यानंतर सीझन बॉल, लेदर बॉल चांगला खेळतो जितेंद्र. आज गोलंदाजीमध्ये चांगला खेळ त्याचा राहिलाय. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला 91 धावांवरती 7 बाद. टप्प्याचा बॉल चांगला खेळलाय आणि हा येतोय मॅक्झिमम शेवटच्या बॉलवरती 6 धावा, म्हणजेच की सुरुवात चांगली झाली होती या पहिल्या डावातली आणि समाप्ती तशाच प्रकारची होते या पहिल्या डावात बॅटिंग मध्ये. तर 6 धावेच्या वतीने धावसंख्या 97 आणि 98 धावांचं आव्हान सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघासमोर ठेवलं या दुसऱ्या डावात. तर ज्या प्रकारे गोलंदाजी झाली, जितेंद्र नाईकची 2 षटकांमध्ये 27 धावा थोडेसे महागडे ते पाहायला मिळाले, 2 गडी बाद सुद्धा केले. त्यानंतर योगेश्वर शेरे यांची सुद्धा चांगली गोलंदाजी झाली आहे. त्यानंतर निलेश राठोड 2 ओव्हरमध्ये 28 धावा खर्च करत बिन गडी बाद त्यांनी केलाय. टिंकू राठोड त्याच्या जर बघितलं तर स्पेल खूप चांगलं पाहायला मिळालं, इकॉनॉमिकल स्पेल. 4 धावा त्याने खर्च केले, 1 गडी बाद केला. योगेश्वर 2 षटकामध्ये 15 धावा, 1 बाद त्याने केलाय. राकेश पवार 2 षटकामध्ये 18 धावा त्याने खर्च केल्या, 2 गडी बाद केले. जितेंद्र नाईक 27 धावा, थोडंसं महागडं, पण 2 गडी बाद सुद्धा केले. बॅटिंगसाठी जर बघितलं तर भीमा नायक सुपर संघाचे फलंदाज राहुल पवार सुरुवातीला आले. आज धावा त्यांनी केल्या नाहीत, परंतु ज्ञानेश्वरने 15 बॉल 23 धावा, मोहित जाधव, त्यानंतर अशोक चव्हाण खातं ओपन करू शकले नाही. युवराज 1 धाव त्यांनी केली आहे. त्यानंतर राहुल त्यांनी सुद्धा खातं ओपन केलं नाही. 6 बॉल मध्ये निलेश राठोडने 12 बॉल 20 धावा, म्हणजेच की एक थोडंसं फिनिशिंग टच देण्याचं काम केलं. आणि निलेश नरेंद्र राठोड 10 बॉल 21 धावा, एक महत्वाची खेळी. आणि रवींद्र राठोड शेवटचा बॉल 6 धावा प्राप्त करत एक सन्मानजनक धावसंख्या 97 धावा धावफलकावरती आणि 98 धाव्यांचं आव्हान. तर भेटूया लगेच दुसऱ्या डावात. चला यानंतरचा होणारा सामना लक्ष्मण बाबू यंगस्टर्स त्यांच्या विरोधात गोराबादल रायडर्स.
दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. आपण टॉसच्या बॉसवर आपण टॉस साठी या. लक्ष्मण बापू त्यांच्या विरोधामध्ये लक्ष्मण बापू यंगस्टर्स आणि गोराबदल रायडर्स दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी चालायचंय. टॉस साठी या लगेच. लक्ष्मण बापू यंगस्टर संघाचे कॅप्टन आणि त्यानंतर पफेजी चव्हाण आपण टॉस साठी आहे. सुनीलजी नाईक यांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा टॉस साठी यायचं आहे. तर अवघ्या काही क्षणात या दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. परंतु जर बघितलं तर आता पहिल्या डावामध्ये भीमा नायक सुपरस्टार संघाने चांगली फलंदाजी केली. शेवटच्या क्षणांमध्ये 97 धावा धावफलकावरती केल्यात आणि 98 धावांचं आव्हान ठेवलंय. या दुसऱ्या डावामध्ये ज्या प्रकारे सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघ गोलंदाजी केली ना, पहिल्या काही डावांमध्ये चांगली गोलंदाजी, तदनंतर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याच्याच बळावरती एक सन्मानजनक धावसंख्या त्यांच्या माध्यमातून झाली आहे. तर टॉस होत आहे एका बाजूला लक्ष्मण बापू यंगस्टर, मी विनंती करेल श्रीरामजी चव्हाण साहेब आपण सुद्धा टॉस साठी या. श्रीरामजी चव्हाण साहेब आपण टॉस साठी यायचंय. गोराबादल रायडर संघाचे कॅप्टन आहेत. हेड इज द कॉल अँड हेड इट इज, म्हणजे की टॉस जिंकला आहे गोराबादल रायडर संघाच्या कॅप्टनने. भया टॉस जिंकलाय, काय करणार? बॅटिंग फर्स्ट. जर चांगली स्पर्धा आहे आणि एक काहीतरी बघायचं झालं तर क्रीडा क्षेत्रामध्ये नवीन संधी, नवीन उपक्रम चालू करण्याचं काम या सर्व नियोजन समितीने केले, तर काय सांगाल? काय ज्या प्रकारे ही स्पर्धा आयोजन केली गेली, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? एकदम उत्कृष्ट अशी स्पर्धा आहे बंजारा प्रीमियम लीग. अजून काय बोलणार? नक्कीच शुभेच्छा असतील दादा या सामन्यासाठी. खूप चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहू. दादा टॉस गमावला आहे, जर टॉस जिंकला असता तर काय करणार होतात? फिल्डिंगच करणार होतो मी. चेस मध्ये आमच्याकडे भरपूर असे बॅट्समन आहेत की ते चेस करू शकतात. नक्कीच जर बघायचं झालं तर एक नवीन संधी उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या समाजातील सर्व या उभरत्या सिताऱ्यांना या नियोजन समितीने केलं, तर काय सांगाल? या बंजारा प्रीमियर लीग माध्यमाने जे खेळाडू जोडतायत व त्यांना जो प्लॅटफॉर्म मिळतोय, हे नक्कीच अजून आपण कुठेतरी याच्यापेक्षाही चांगलं करू, याची मला कमिटीबद्दल खूप खूप धन्यवाद आहे. नक्कीच शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. धन्यवाद सर, आपण टॉस साठी आला. धन्यवाद दादा. तर आता टॉस जिंकला आहे गोराबादल रायडर संघाच्या कॅप्टन महेशने. प्रथमतः त्यांचा बॅटिंगचा निर्णय आणि आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल लक्ष्मण बापू यंगस्टर. तर वळूया मॅच कडे. तर या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक टप्पा सीमा पार. जितेंद्र नाईक सुरुवात करतोय चौकाराने, अगदी स्वॅगने स्वागत केलंय दुसऱ्या डावाचं
98 धावांचं आव्हान आणि पाठलाग करत असताना अगदी पहिलाच बॉल सीमा पार पाठवलाय 4 धावांसाठी. पवन चव्हाण नॉन स्ट्रायकिंग एंडला. निलेश राठोड आणखी एक पायावरचा बॉल डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. पायावरच्या बॉलला तशा प्रकारे खेळतो जितेंद्र नाईक. सीझन बॉल लेदर बॉल क्रिकेट आतापर्यंत चांगला खेळत आलाय. आज टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपल्या या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना चांगलं प्रतिनिधित्व करत असताय. त्यांच्या सोबतीला पवन चव्हाण आता स्ट्रायकिंगला. पहिलाच बॉल पवन साठी आखूड टप्प्याचा आणि फुल केलाय, सक्सेसफुल सुद्धा केलाय आणि हा आसमानी टोला षटकार. पहिला बॉल 4 ने सुरुवात, त्यानंतर एक सिंगल धाव आणि पहिलाच बॉल पवन चव्हाणच्या बॅट मधून हा मॅक्झिमम षटकार. 11 धावा धावफलकावरती झाल्यात आणि ज्या प्रकारची सुरुवात करतायत दोन्ही फलंदाज असं वाटतंय की अगदी सहजतेने या लक्ष्याचा पाठलाग करतील की काय, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजीमध्ये तशा प्रकारचा डेप्थ आहे भीमा नायक संघाच्या गोलंदाजांकडे, तशा प्रकारची क्षमता सुद्धा. परंतु हा खरा बॉल, आणखी एक त्याच प्रकारचा फटका, आणखी पुल आणि आणखी येतोय बॅक टू बॅक हा पवनच्या बॅट मधून षटकार. 17 धावा, पहिले 2 बॉल पवन चव्हाणच्या बॅट मधून, आणखी 2 मोठे फटके, 2 बॉल वरती 2 षटकार लगावत असताना 17 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला जितेंद्र नाईकच्या बॅट मधून, त्यानंतर एक सिंगल धाव त्याने घेतली. तर त्याला माहिती आहे हार्ड हिटिंग फलंदाज आपल्याकडे आहे पवन चव्हाणच्या रूपामध्ये. पहिल्या 2 बॉलवरती तेच दाखवलंय पवनने. आणखी पायावरचा बॉल आणखी एक मोठा फटका आणि आताही हा बॉल अगदी सीमा पार पवन चव्हाणच्या बॅट मधून या षटकातला तिसरा हा मॅक्झिमम आउट ऑफ द पार्क षटकार. म्हणजेच की पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये वेगवान सुरुवात, जणू काही वादळ पेटवलंय. पवन चव्हाण 23 धावा पहिल्या षटकामध्ये, 23 धावा. बॅकफुटला जात चांगला पंच, अगदी कॉपी बुक स्टाईल मध्ये हा जितेंद्र नाईकचा फटका. आणि लेदर बॉल सीझन बॉल वरती अशाच प्रकारचे फटके खेळतो आणि त्याचा एक प्रत्यय दाखवलाय जितेंद्रने या बॉल वरती. 4 धावा प्राप्त केल्या. डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार पाठवला हा बॉल. चौकार आलाय. या बॉलला अगदी सहजतेने सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने 28 धावा 28. भीमा नायक सुपरस्टार संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण यायचंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, वाव. आणि या फटक्याला बघावं आणि बघतच राहावं. पवन चव्हाण स्पेशल हा मॅक्झिमम षटकार
आणखी एक पायावरचा बॉल ऑनसाइडला क्षेत्ररक्षक असतील डीपला. 98 धावांचं आव्हान. चांगला फटका आताही या बॉलला अगदी डीप बॅकवर्डला अगदी बॉल वरती गेले आणि स्टँडर्ड डिलिव्हर एक टप्पा सीमा पार. चौकार. चांगल्या बॉलला अगदी सन्मान दिलाय. चांगल्या बॉलचा सन्मान आणि खराब बॉलचा समाचार. धावसंख्या 39, 39 धावा, 2 षटक समाप्तीनंतर 39 धावा बिनबाद. सेवालाल महाराज प्रतिष्ठान एक वेगवान सुरुवात, आक्रमक सुरुवात केली आहे पहिल्या 2 षटकांमध्ये. जितेंद्र नाईक त्यांच्या सोबतीला पवन चव्हाणे. 4 षटकार आतापर्यंत पवनने लगावले त्याच्या बॅटिंग मध्ये. हार्ड हिटिंग फलंदाज, सलामीच्या दोन्ही फलंदाजांवरती जबाबदारी आणि ते जबाबदारीचं ओझ खांद्यावरती घेत असताना अगदी सहजतेने पाठलाग करतायत त्या लक्ष्याचा. पहिलाच बॉल फुल टॉस आणि आउट ऑफ दी पार्क. अगदी पवन चव्हाण शक्ती प्रदर्शन आणि बॉल आणखी एक वेळ सीमापार षटकार. 98 धावांचं आव्हान आणि फोर्टी 45 धावा. ओ खरा बॉल, अगदी आकुटप्प्याचा बॉल आणि परत एकदा हा मॅक्झिमम आउट ऑफ द मार्क. पवन चव्हाण स्पेशल ऑन फायर षटकार. आतापर्यंत 6 षटकार लगावले पवन चव्हाणने. ही बॉल ओ संधी होती आणि अशोक त्या ठिकाणी होती सुद्धा. जर हा झेल घेतला असता तर एक महत्वाचा गडी बाद होऊ शकला असता, परंतु अगदी समोरच्या दिशेला हा झेल सुटतोय अशोकच्या हातामधून. 52 धावा धावफलकावरती. 9 बॉल 38 धावांवरती पवन चव्हाण खेळतोय. 6 षटकार त्याने त्याच्या खेळीमध्ये लगावले. एका बाजूला जितेंद्र नाईक संयमाची खेळी तो करतोय. त्याच्या प्रतिनिधित्वात आज संघ खेळतोय. बॉल हवे टॉपेज झाला होता. फ्लाय स्ट्रिपला क्षेत्ररक्षक आहेत सुद्धा, परंतु एकही धाव नाही. धावसंख्या आता 52, 52 धावा. 2.4 षटकाचा खेळ आतापर्यंत झालाय. 52 धावा या पॉवर प्ले मध्ये. आडव्या बॅटने ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. धावबादीची संधी होती. तिसऱ्या पंचाकडे मागणी सुद्धा केली आहे. तिसरे पंच इन ऍक्शन असलेल्या धावबादीसाठी.
हो, परंतु आता मात्र आलेल्या बॅटने खेळण्याचा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅक ऑफ दी आणि नेस्टांचा वेध आणि जितेंद्र नाईक जितेंद्र नाईक गरज नव्हती हा फटका खेळण्याची. षटक समाप्त, 4 षटक समाप्तीनंतर 67 धावा. आता 36 बॉल 31 ची गरज. पहिलाच बॉल पवनला समोर टाकला होता आणि या पहिल्याच बॉल वरती सीमा पार आणि गोलंदाजी मार्क वरती आणि 50 धावा पूर्ण होत आहेत. एक्कावन्न धावांवरती तो खेळतोय. आतापर्यंत जर बघायचं झालं तर 8 षटकार त्याने लगावल्यात. अगदी बैठक आणि बैठक खेळत असताना हेलिकॉप्टर उडवलाय. हा या स्पर्धेतला सर्वोत्तम फटका पवन चव्हाण स्पेशल, हा मॅक्सिमम षटकार. $79, 79 धावा. आता गरज आहे 34 बॉल आणि 19 धावा. या रन चेजिंगला जणू काही मस्करी बनवली आहे पवन चव्हाणने. अगदी सहजतेने तो धावांचा पाठलाग करतोय. पहिलं अर्धशतक मानाचं अर्धशतक त्याने या स्पर्धेतलं झळकावलं. आता तो 57 धाव्यांवरती खेळतोय. 14 बॉल 57 धाव्यांची खेळी, 34 बॉल 19 ची गरज. $79, 79 धावा. गरज आहे 34 बॉल आणि 19 धाव्यांची. 34 मध्ये 19 धाव्यांची गरज. युवराजच्या पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार. आता ही मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गरज आहे आणि झेल घेतलाय आणि तशा प्रकारचं बघा कौतुक सुद्धा करता आहेत पवन चव्हाण युवराजचं. चांगला बॉल आपण टाकलाय आणि आता पवन चव्हाणचा खेळ, आक्रमक खेळ समाप्त होतोय. ऍक्शन रिप्ले बघा मेगा स्क्रीन वरती होता. ज्या प्रकारची सुरुवात झाली ना पवनच्या बॅट मधून, तो बरसला, त्याने धावा केल्या.